नमस्कार सर्वांना। तर आज आपण आलेलो आहोत भाऊसाहेब रंगारी भवन बघण्यासाठी। तर हे एक प्रकारे आहे ते म्हणजेच म्युझियम। तर म्युझियम सारखं या ठिकाणी ठेवलेलं आहे बंदुकीच्या गोळ्या किंवा मग दारू गोळे असतात तर ते असं ठेवलेलं आहे। तर हे एकूण 2 मजली आहे आणि बाहेरून अशा प्रकारे काहीसं दिसतं। म्हणजे जर तुम्ही असं सहज इकडनं जातात तर तुम्हाला कळणार नाही अजिबात की हे एक प्रकारे या ठिकाणी मोठं असं म्युझियम टाईपमध्ये या ठिकाणी तयार केलेलं आहे आणि त्यामागचा संपूर्ण इतिहास या ठिकाणी अशा प्रकारे लिहिलेला आहे। आणि हे बघण्यासाठी आपल्याला कुठल्याही प्रकारचं शुल्क द्यावं लागत नाही। आणि हे म्युझियम आहे दगडूशेठ बाप्पाला जाण्याच्या आधी थोडीशी मधल्या साईडला एक गल्ली जाते, त्या गल्लीमध्ये हे अशा प्रकारचं भाऊसाहेब रंगारी भवन यांचं एक म्युझियम या ठिकाणी आहे। आणि याचा संपूर्ण इतिहास आपल्याला कळावा यासाठी या ठिकाणी अशा प्रकारे पोस्टरमध्ये त्यांचे फोटोसहित त्यांनी काय काय काम केलेलं आहे तर ते पूर्ण या पोस्टरमध्ये आपल्याला वाचायला मिळतं। चला तर मग भाऊसाहेब रंगारी यांचं सरनेम रंगारी कसं काय पडलं हे मी तुम्हाला सांगते। तर भाऊसाहेब हे स्वतः आध्यात्मिक विचाराचे होते आणि त्यांचा धार्मिक विषयांचा देखील खूप जास्त असा अभ्यास होता। त्यांचा राहता वाडा म्हणजे शनिवार वाड्याचा पिछाडीचा भाग होता, त्याला शालूकरांचा बोळ म्हणत असत। हा परिसर म्हणजे तत्कालीन शालूंची मोठी बाजारपेठ म्हटली जात होती। या परिसरामध्ये शालू विणण्याचे आणि शालू रंगविण्याचे काम चालायचे। श्रीमंत भाऊसाहेबांचा शालू रंगवण्याचा व्यवसाय होता। हा त्यांच्या व्यवसायावरून त्यांना रंगारी हे आडनाव पडले। सन 1892च्या सुरुवातीला भाऊसाहेबांचे स्नेही सरदार कृष्णाजी काशीनाथ उर्फ नानासाहेब खाजगीवाले ग्वाल्हेर येथे गेले होते। तेथे त्यांनी संस्थानिक दरबारांमध्ये सर्व प्रजेला बरोबर घेऊन गणेशोत्सव साजरा होत असताना त्यांनी बघितला व पुण्यात परत आल्यानंतर त्यांनी भाऊसाहेबांशी या विषयावर चर्चा केली। अगोदरच भाऊसाहेबांच्या मनात ब्रिटिश साम्राज्याविरोधात करावयाच्या कारवायासंदर्भात खल सुरू होता। अशा पूरक वातावरणात आपले स्नेही सरदार नानासाहेब खाजगीवाले यांच्यासोबत झालेल्या चर्चेमधून भाऊसाहेबांना क्रांतीची वाट आणखी सुकर झाली आणि त्यांच्या मनामध्ये सार्वजनिक गणेशोत्सवाची कल्पना मृत स्वरूपात धारण करू लागली। तर हे आहेत भाऊसाहेब रंगारी यांना छान अशा पाळण्यामध्ये बसवलं गेलेलं आहे त्यांची मूर्ती। अतिशय कोरीव काम किंवा अतिशय सुबक अशी मूर्ती या ठिकाणी त्यांची तयार केलेली आहे। तसंच गणपती बसवण्याचा जो सल्लागार होता किंवा मग त्यांचा जो वाटा होता तर त्यांचे सगळ्या व्यक्तींचे या ठिकाणी फोटो आपल्याला बघायला मिळतात। आणि गणपती बसवण्याचा भाऊसाहेबांचा विचार हा पक्का झाला आणि भाऊसाहेबांनी आपल्या राहत्या वाड्यात आपल्या सहकाऱ्यांची एक बैठक बोलवली आणि या बैठकीमध्ये महर्षी अण्णासाहेब पटवर्धन, बाळासाहेब नातू, गणपतराव घोटवडेकर, लखुशेठ दंताळे, बळवंत नारायण सातव, खंडोबा तरवडे, मामा हबीनीस, दगडूशेठ हलवाई आणि नानासाहेब पटवर्धन इत्यादी तत्कालीन मान्यवर व्यक्ती या बैठकीत उपस्थित होते। या बैठकीमध्ये भाऊसाहेब रंगारी यांचे नेतृत्वाखाली सार्वजनिक गणेशोत्सवाची मुहूर्तमेढ रोवली गेली। सन 1892 मध्ये भाऊसाहेबांच्या नेतृत्वाखाली पुण्यात एकूण 3 गणपती बसवण्यात आले। श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती, गणपतराव घोटवडेकर यांचा गणपती आणि नानासाहेब खाजगीवाले यांचा गणपती। या 3 गणपतींची 10 दिवसाच्या उत्सवानंतर अनंत चतुर्दशी दिवशी मिरवणूक काढण्यात आली। या सार्वजनिक मिरवणुकीमध्ये काशीनाथ ठकूजी जाधव यांचा सवाद्य मेळाही होता। अशा प्रकारे उत्सवाच्या माध्यमातून संपूर्ण समाज एकत्र करून समाजाला विधायक दिशा देण्याचं महत्त्वाचं राष्ट्रकार्य श्रीमंत भाऊसाहेब रंगारी यांनी यथोचित पार पाडलं। तसंच त्या काळी भाऊसाहेब रंगारी यांच्याकडे ज्या प्रकारच्या बंदुकी किंवा मग दारू गोळे किंवा मग बंदुकीच्या गोळ्या या सगळ्या वस्तू या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या आहे। तसंच इथं खूप जास्त प्रमाणात म्हणजे जवळपास 5 ते 6 प्रकारच्या वेगवेगळ्या बंदूक होत्या आणि ज्या ह्या बंदूक आहेत तर त्यांच्या लहान मोठ्या साईजच्या गोळ्या म्हणजेच बंदुकीच्या गोळ्या त्यासुद्धा त्यामध्ये एका ठिकाणी व्यवस्थित अशा ठेवलेल्या होत्या। मी तर पहिल्यांदाच या बंदुकीच्या गोळ्या रिअलमध्ये बघितल्या। मी आतापर्यंत कधीही बंदुकीच्या गोळ्या बघितलेल्या नव्हत्या। बंदूक खूप वेळेस बघितलेल्या आहेत अशा प्रकारच्या, पण बंदुकीच्या गोळ्या या ठिकाणी ज्या आहेत तर त्या वेगवेगळ्या बघायला मिळाल्या।
क्रांतीचे लोकशिक्षण या उत्सवाच्या माध्यमातून समाजापर्यंत पोहोचविण्यात भाऊसाहेब यशस्वी झाले होते. सार्वजनिक उत्सवाचा हा नवा पायंडा श्रीयुत लोकमान्य टिळकांना खूप पसंत पडला आणि उत्सवासंदर्भात त्यांनी केसरी या आपल्या वृत्तपत्रामध्ये 26/9/1893 रोजी स्फुटलेखन करून यंदाच्या साली ज्या हृदयस्थाने ही खटपट केली त्यांचे आपण आभार मानावे, असे श्रीमंत भाऊसाहेबांबद्दल गर्वोद्गार काढले. या उत्सवातून प्रेरित होऊन लोकमान्य टिळकांनी स्वतः सन 1894 साली आपला गणपती सरदार विंचुकरवाड्यात बसवला. समाजाच्या व देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात वेगळी दिशा देणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात अशा प्रकारे श्रीमंत भाऊसाहेब रंगारी यांनी केली आणि यातूनच पुढे अनेक राजकीय आणि क्रांतिकारी चळवळी निर्माण होऊन त्यांचा स्वातंत्र्य प्राप्तीसाठी उपयोग झाला. भक्तीला शक्तीची जोड असा पराक्रमाचा वारसा असणाऱ्या शिवछत्रपतींच्या या मातीत श्रीमंत भाऊसाहेबांसारखा अस्सल कणखर बियाणं रुजलं आणि सार्वजनिक गणेशोत्सवाच्या माध्यमातून क्रांतिकार्याच्या रूपानं अवघ्या भारतवर्षात बहरलं. त्या काळी स्वातंत्र्य चळवळीने अधिष्ठान असणाऱ्या आणि क्रांतिकारांचे आराध्य दैवत असणाऱ्या श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीपुढे अनेक समाजधुरंधर पुढाऱ्यांची, समाजसुधारकांची आणि क्रांतिकारांची भाषणे, व्याख्याने व प्रवचने, मेळे होत असत. तर 18व्या शतकाच्या उत्तरार्धात पुण्यात भारतमातेच्या स्वातंत्र्याचे स्वप्न उराशी बाळगून आणि मनात क्रांतीची ज्योत सातत्याने ज्वलंत ठेवून इंग्रजांविरोधात दोन हात करण्यासाठी सुसज्ज असे एक अग्रगण्य व्यक्तिमत्व कार्यरत होतं ते म्हणजे श्रीमंत भाऊसाहेब रंगारी. त्यांनाच भाऊ लक्ष्मण जावळे असं सुद्धा म्हटलं जात असे. चला तर मग मंडळींनो, तुम्हाला भाऊसाहेब रंगारी भवन याची संपूर्ण माहिती आणि त्यामागचा इतिहास कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.